सव्वा एक वाजलेले 1:15 आणि उरातलेले. आणि उद्या आपण चाललेलो आहे गोवा. स्टे ट्यून, अजिबात स्किप करू नका. व्लॉग एक नंबर होणार आहे, 1 नंबर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करून टाका. चुम्मा व्लॉग येणार आहेत त्यामुळे अजिबात स्किप करू नका. हा उद्या उरकल्यावर फोन कर तुझं, मग निघतो. मांजरा देवीलाच जायचंय ना फक्त. मांजरेला ते काळ. सो हॅलो व्हॉट्सअप पब्लिक, जय श्रीराम. सीन असा आहे, दिवसभर व्लॉग काढला नाही कारण आपल्याला उद्या गोव्याला जायचं आहे. त्याच्यामुळे सगळी पेंडिंग कामं आज उरकली, 0 काम ठेवलेलं आहे. आणि आत्ता गाडीवरनं व्लॉग चालू केलेलं आहे. दिवसभर इतकी गडबड होती, मला हेअरकट सगळं राहिलं. आता उद्या ते सगळं हे करू. सीन असा आहे, आपल्या गावचा उरूस आहे. सो आता उद्यापासून तर आपण गायब आहे. त्याच्यामुळे म्हणलं आजच पाया पडून येऊ, जरा उरूस बघून येऊ आजच. परत नाही तर या वर्षीचा उरूस मिस व्हायचा आपला. सो निघालेलं आहे उरूसात, पाया पडून येऊ. आणि मग नेक्स्ट नियोजन काय, मीटिंग पण आहे. जायचं आहे तिकडे उद्यासाठी ठरवायला की किती वाजता निघायचं, काय निघायचं, कसं निघायचं, ते सगळं प्लॅनिंग. परत जायचं आहे आता. पहिलं मंदिरात जाऊन येतो, पाया पडून येतो आणि मग तिकडे जाऊयात आपण. स्टेटून बघत राहा. चॅनलवर नवीन असताल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इथून पुढं आत्तापासून गोव्याची सिरीज चालू होणार आहे. सो अजिबात स्किप करू नका. बेल आयकॉन दाबून धरा की ब्लॉग अपलोड झाल्या तुम्ही ब्लॉग बघितला पाहिजे. रोज सकाळी 11 वाजता ब्लॉग येणार म्हणजे येणार. सो स्टेटून अजिबात गोव्याची सिरीज मिस नका करू. 1 नंबर क्वालिटी ब्लॉग येणार आहे. सो गाईज, आपल्या गावचं उरूस आहे मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे. अजून काय पोस्टल कोड सांगू का? 412 307 हडपसर पुणे 28. शेवटचे 3 आकडे कसले? 307. हा, शेवटचे 3 आकडे 307. अरे भरपूर मोठे आहे. जरा पहिलं मंदिरात जाऊन येऊ आणि मग थोडं जरा पाण्यात बसायला फाटती रे माझी देवीचे. बाकी काय रे, उद्या आहे ना. उद्या मी निघालोय 10 वाजता रात्री. मग आहे ना तवर बॅग पॅक करून ठेवतो मी. आणि मग आपण काय करू, 7ला येऊ, 9 वाजेपर्यंत पाण्यात नाही का ओके मध्ये. आणि मग जाऊ. मला सोडाय गाडी आहेच, काय विषय नाही. महाराजांची मूर्ती बघा, 1 नंबर. आमच्या मांजरी गावचं आराध्य दैवत मांजराई माताच्या मंदिरात आलेलं आहे. पाया वगैरे पडून जातो पुढं. म्हणलं हे घालू काय, मला विचेच वाटतं. हा ना, तसंच वाटतंय. चला. हो गाईच, दर्शन झालेलं आहे. आता जरा अजून एक मंदिर आहे, भैरवनाथाच्या मंदिरात जाऊन येतो पहिलं आणि मग परत या मंदिरात येऊ. ती डीजे झाली बघा, त्या आतमध्ये एक राजब्रोस, एक संतोष राजब्रोस. आणि नंतर पुढं मग लगेच कोणता यो डीजे, थप्प्या. ते एक थप्प्या जाते का मग काय म्हणता. आलो प्रसाद भैरवनाथाच्या मंदिरात. तिकडे बी गर्दी आहे लय. इथून नाही जात. हा बरं, चौकातून येऊ. मारण्याचा वेळ जाम नाही ते. हा का, हे यार काय बघितलं बरं. 100 उद्या आपली आखी फौज घेऊन येऊ, तेव्हा मजा येईल. श्री भैरवनाथ मंदिर. चला, काल भैरवनाथाचं पण दर्शन झालेलं आहे. आता काय विषय, आता जाताना कॉम्पिटिशन बघून. आता का पाण्यात बसायचं का? कॉम्पिटिशन बघून पाण्यात बसू. चला पाण्यात.
मंदिरातून आलेलं आहे, जरा भक्त बघून येऊ आतमध्ये जाऊन. पान अँड ऑल मास्क लावतो फक्त, मास्क लय गरज आहे मला, मॅन्डेटरी आहे मास्क. हे बघा आपल्या गावचा आखाड, उतर होणारे कुस्त्या कधी उद्या का परवा. हा, कोणाला जर उतरायचं असेल बिंदास उतरू शकता तुम्ही. जिंकले पैसे द्या ते, जिंकले हो पैसे, जिंका तर पहिलं जिंका मग बघू. फायदा वे बघा, हे छोट्या पोरांचं, हे मोठ्या पोरांचं ह्याच्यात बस, आणि ते सगळ्यात मोठ्या पोरांचं. मामा पुढं हा, हा मग ह्याच्यात बसू तेच मजा येते. उद्या ना आपलं काय करू, आपलं अख्खं पब्लिक आणू उद्या, आणि मग माझ्या घर 20-22 जण असले ना, फोकाड बसू त्याच्या मला, फोकाड बसू मग. तुला काय पब्लिक निघालेलो आहे. परत मला जायचं अजून मीटिंगला, आणि उद्या येऊ मग अख्खा आपलं कॉलनीतलं पब्लिक आपले 20-22 जण घेऊन आले. मजा येते, पोरं असल्यावर मजा येते, 2-3 जण असल्यावर मजा नाही उरसात. सो उद्या उरसाचा ब्लॉग येणारच आहे तुम्हाला, कारण मी संध्याकाळी जाणार आहे. उद्या इव्हिनिंगला मी निघणार आहे ना, त्याच्यात मग उरसात एक चक्कर मारून जातो. आता पॅकिंग करून ठेवतो, आणि फक्त मग गाडीतच वाटलं असतं सगळं बॅगा बिगा टाकतो, आणि गाडीतच डायरेक्ट इथे येतो, आणि असंच डायरेक्ट निघतो. चांगलं दिसतंय. अजून एक आणावं काय उद्या जाऊन, ते आपलं तेच A to Z चांगले कपडे. हा चांगले आहेत त्याकडं. सो गाईज वाजलेले आहेत आत्ता 10:30 वाजलेले आहेत, आणि तुम्हाला म्हणलेलं ना ते मीटिंग का टूटिंग तिकडं चाललेलं आहे आत्ता. सो चला जाऊन डिस्कस करू नक्की काय विषय, काय प्लॅन आहे, किती वाजता निघायचं आहे, कसं जायचं आहे, कोण आहे, काय अजून लय काय. सो ते तिथं पोहोचल्यावर तुम्हाला कळलं. स्टे ट्यून बघत राहा, आणि सबस्क्राईब करून टाका लवकर. सिरीज अजिबात मिस करू नका. चला जाऊया, कोण आहे काय दाखवतो. चला ती व्हरायटी आहे पाहण्याच्या. अंजीर मलाई. सो गाईज पान खाऊन जावा. सो गाईज येऊन थांबलेली दिसते, जावा आपण. सो चला यार, भारी आहे राव. पुढं इथं नाईट रायडरला आहे ते, आता काय सांगतो. सो बॉईज रिच 1:15 वाजला. सो बॉईज किती वाजलेले आहेत, 1:15 वाजलेले आहेत, 1:15 आणि उरकलेले आहे आत्ताशी. आता घरी निघालेलो आहे. आता व्लॉग एडिट करून मग झोपणार, आणि मग पॅकिंग अँड ऑल, उद्याची पॅकिंग सगळं. आणि उद्या आपण चाललेलो आहे गोवा. स्टे ट्यून, अजिबात स्किप करू नका. व्लॉग 1 नंबर होणार आहे, 1 नंबर. अजिबात स्किप करू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भाऊ सबस्क्राईब करून टाका. चुम्मा व्लॉग येणार आहेत, त्यामुळे अजिबात स्किप करू नका. सो चला जातो घरी. आता काय डिस्कशन झालं, काय नाही झालं, क्वालिटी झाले, जे झाले ते क्वालिटी झाले. तुम्ही व्लॉग बघा, मग कळेल तुम्हाला. पुढं हे माहिती आहे का कुठं सोडायचं, जाऊ का? हां उद्या उरकल्यावर फोन कर तुझं, मग निघतो. जाऊ आपलं मागून काहीच न जायचं असं ब्रिजवरनं पुढून. चला. सो बॉईज 1:15 वाजलेले आहेत, आणि जस्ट घरी आलेलो. आता ब्लॉग एडिट करायचा, आणि उद्या सकाळी लवकर उठून पाहतोय. सोडून फॉर द डे. आजसाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही